माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी आणि जे बहुजन आणि जे संविधानाला मानतात असे सर्व लोकांनो, तसेच माझे मित्र EVMचे मित्र बलराज मलिक साहेब, प्राचार्य साहेब, भानु प्रतापजी, रतनलालजी, लक्ष्मण यादव, जेवढे काय आहेत, मंडल साहेब, नवीन कुमार आणि माझे ADR, तसेच बॉम्बसेफचे अध्यक्ष, बॉम्बसेफचे डॉक्टर खरात सर, त्यानंतर वामन मेश्रामजी, कोकाटे साहेब, त्यानंतर बनबरे साहेब, महाजीराव, संतोषजी शिंदे आणि माझे प्रेरणास्थान माझे मोठे बंधू हायकोर्टचे जज, रिटायर्ड जज BJ कोळशे पाटील, तसेच माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, ज्यांनी अख्खं आयुष्य काढलं, त्यांचं मी स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न, कांशीरामचं स्वप्न, त्यानंतर जगसंत श्रेष्ठ तुकारामांचं स्वप्न, त्यानंतर शिवाजी महाराज, जिजाऊ, माझी आई अहिल्याबाई होळकर, संभाजी महाराज, त्याचा बदला 1818 घेतला होता. पण आज मी यांना जगातून नायनाट केलेला आहे आणि यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, तारा राणी, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता ज्योतिराव, राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, त्यानंतर फातिमा शेख, त्यानंतर संभाजी महाराज, शिक्षणाचं ज्यांनी आरक्षण दिलं, बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा, त्यानंतर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, आणि त्यानंतर आज मी आपणास ही आजादी मिळवलेली आहे. मी सगळ्यात अगोदर आपला परिचय सांगतो. महाराष्ट्रातील जेवढे पॉलिटिक्स आहेत ते सगळे ओळखतात. माझं गावचं नाव आहे आणि मी नागवंशीय आहे. पवनीला जे विद्येविहार आहे, बृहदत्तचा भाऊ जो होता त्याची जी बायको होती ती आमच्या गावची आहे. मी नागवंशी आहे. माझं उमरेडला हॉटेल होतं. जेवढे पॉलिटिशियन आहेत महाराष्ट्रातले जेव्हा विधानसभेला येतात तेव्हा काकाजी चिकन म्हणून उमरेडला त्यांचा मी मुलगा आहे. माझ्या वडिलांनीही कधीही पंढरपूरशिवाय, संत परंपरेशिवाय दुसरं काही केलं नाही. मला काळा धागासुद्धा बांधलेला नाही. मी आज आपणास सांगू इच्छितो, बघा दादांनो, मी रोज व्हिडिओ टाकतो. कारण आज परिचय देण्यामागचं कारण मी बाबासाहेबांचं स्वप्न, कांशीरामचं स्वप्न, शिवाजी महाराजांचं स्वप्न आणि शाहू, सगळ्यांचं स्वप्न मी पूर्ण केलेलं आहे. बघा दादांनो, हे जे म्हणतात ते सांगतो. भागवत म्हणतो आम्ही 3000 वर्षा अगोदर आलो, मनुस्मृती तयार केली, बृहदत्तला मारलं आणि हे आर्य, विदेशी, यहुदी, आतंकवादी, हत्यारे लोक. त्यानंतर बुद्धाचे जे प्रचारक होते त्यांना मारलं. आणि बघा दादांनो, यांनी मनुस्मृती बनवली. ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बेमीतनं वैश्य आणि आमच्या 7000 जाती बनवल्यात. जो शिकेल त्याला काना शिक्षा मारू. आणि हे लोक सांड आलेले होते, सांड. कारण त्या सांडला मी दाखवून दिलं, एक वेश्या व्यवसाय करणारे आणि एक सांडाला पोरं काढायचे आहेत ते. त्यानंतर यांनी बघा जाती बनवल्या 7000. आणि त्यानंतर काय सांगितलं, तुमच्या आया बहिणींचा आम्ही भोग करू. मी पण शिकलो आहे. तुम्हाला डिस्टिंग्विश असेल ते 3000 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती बघा आणि आताची परिस्थिती बघा. पूर्ण जगाचा अभ्यास केलेला आहे मी. आणि त्यानंतर 11व्या सदीमध्ये बसवेश्वर झाल्यानंतर सती प्रथा, केरळामध्ये आदिवासी बायांचे स्तन कापायचे, लक्षात आलं. आणि त्यानंतर कितीतरी संतांना मारलं. रैदासला मारलं, बरोबर आहे, गुरुदासला मारलं, नामदेव महाराज चपलेनं मानलं, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण असून त्याला बाहेर हाकललं. आणि त्यानंतर 15व्या शतकात राजे महाराजे 500 होते भारतात. आणि 18व्या शतकामध्ये कोण आलेत, इंग्रज आलेत, लक्षात घ्या.
त्यानंतर जेव्हा राजे रजवाडे झाले आणि जगसंत श्रेष्ठ तुकारामाचा जन्म 1608ला झालेला आहे, त्यांनासुद्धा मारलं 42. काय सांगतात, पुष्पक विमानाने गेले. म्हणजे बघा हे किती क्रूर आहे. जगात अशी कोम नाही आहे. आणि मी शपथ खाल्ली होती, यांचं जगातनं नायनाट करणार मी, आज प्रूव्ह करून सांगतो. त्यानंतर 15व्या शतकामध्ये आमच्या याच्यात राजे महाराजे आणि यांचं मुनुमजीचं घरचं संबंध झालं. आमच्या महाराष्ट्रातले राजे असे नव्हते, पण बाकीच्यांचे राजे बघा. महाराणा प्रतापला 11 बायका, यांना बायकांचं शौक होतं. बरोबर आहे. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला माझ्या राजाचा जन्म झालेला आहे. आणि जिजाऊ माझी आई पहिली सती जाणार नाही. ती पण विदर्भातल्या, मी पण विदर्भात आहे. ठीक आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांचा गुरु कोण आहे, जंगली महाराजा रोडला जाऊन बघा अजूनही. ठीक आहे. त्यानंतर लढली जिजाऊ. शिवाजीचं राज्याभिषेक कोणी केलं, काशीच्या गंगा भटाने पायाच्या अंगुठ्याने. आणि शिवाजी महाराज भास्कर करून एकाचा कोथळा काढला महाराजाने. आणि महाराजांचं जो कोण सैन्य होते, मुस्लिम आम्ही लोक होतो. एवढी सुंदर पत्नी आणली तर काय म्हटलं, खबरदार माझ्या बहिणीला हात लावता. अरे हे होते खरे आमचे राजे. जगातला असा राजा नाही झालेला आहे. आणि संभाजी महाराज लढले जिजाऊ. आणि त्यानंतर संभाजी महाराजाचे 32 तुकडे केले. किती ग्रंथ लिहिले, 10. एक सुद्धा लढाई नाही हाती. 1657चा जन्म, 32 वर्ष ॲड करा, त्याला पकडून 32 तुकडे टाकलेत. आणि भीमा कोरेगावला वडू बुजुर्गला नदीत फेकून दिलं. गंगाराम महाराने शिवून त्याचं केलं आणि चॅलेंज केलं होतं, अरे आम्ही भेणारी कोंब नाही आहे, जिने